आज मी तुम्हाला सून आणि सासू यांच्याबद्दल एक दोन गोष्टी सांगणार आहे. तर घरात सासूचं आणि सूनच थोडं जर भांडण झालं तर सून जरा रागानं जर घरी माहेरला निघून गेली तर तिला जरा समजावून आणण्याचा प्रयत्न करा त्याला. नाहीतर आई मुलाला सांगतेस लगेच, ए जाऊ दे गेली तर, एवढे कशाला आपल्याला पाहिजे ताटपणा त्याचा म्हणणार, आपण दुसरी तुला करून आणूया, ह्याच्यापेक्षा सुंदर करून आणूया म्हणते असे आई मुलाला म्हणते. पण अहो एक तर आपल्या मुलांचे लग्न होऊन झाले, ते मुली मिळून झाले, त्या मुली कोण दिन झाले, ती नोकरी आहे का, पगार आहे का, शेती आहे का, सरकार गव्हर्नमेंटची नोकरी आहे का, ह्या सर्व गोष्टी आता तुम्ही बघताय सध्या. आणि जर आपली बायको किंवा आई सून जर माहेरला जर निघून गेली रागानं तर तुम्ही तिला लगेच सोडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या मुलाला समजून सांगा की बाबा घेऊन ये बाबा. पण असं तुम्ही जर तुमचा जर असं ताट करत बसला तर मुलाचा संसार मोडण्याला तुम्हीच कारणीभूत असणार आहे. त्यामुळे आपल्याला सुनेला पटवून घ्या. जसे आपली लेक बाहेर गेल्यानंतर दुसऱ्याच्या घरी आपली लेक जाते, त्या टायमाला तिथं जर तिने जर तसं केलं तर तुम्हाला कसं वाटत असेल. त्यासाठी आपल्या गेलेल्या सुनाला समजावून सांगून, आपल्या मुलाला समजावून सांगून त्यांचा प्रपंच कसा चांगला करायचा हे तुम्ही ठरवायचं. अहो आपली जबाबदारी काय असते, आपल्या मुलांचे मुलींचे लग्न करून द्यायचे. कशाला त्यांच्या संसारात तुम्ही सारखं वाकून बघायचं, काय चाललंय काय नाही बघायचं. त्यांना एकदा लग्न करून दिलं ना, आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त झालो. त्यासाठी संसार मोडायचा प्रयत्न करू नका, संसार जोडायचा प्रयत्न करा. तर सासूंना एक माझं सांगणं आहे की जर आपली सून जर थोडी जरा तोंडात फटका असले तर समजून घ्यायचं, त्याला समजून सांगायचं आपल्या लेकीप्रमाणे. लगेच माहेरला गेले म्हणजे लेकाला म्हणायचं नाही दुसरं लग्न करूया, ते एकशे सुंदर आणतो असं म्हणायचं नाही. अहो आपल्या लेकाचा प्रपंच बसवायचा आपल्या हातात आहे. त्यांचं एकदा लग्न झालं की आपण आपल्या कर्तव्यातनं पार पडलो हे ध्यानात ठेवा तुम्ही. म्हणून लय पुढं करू नका, त्या बी कधी तर सासू होणार आहे त्या. त्यामुळं आपल्या घरचं वातावरण व्यवस्थित ठेवून सुनाला समजून घ्यायचं, लेकाला समजून सांगायचं. एवढं सोपं नाही. अहो एकदा लग्न जर मोडलं तर दुसऱ्यांचं लग्न होणार आहे काय, मुलाचं होणार नाही लग्न. एकदा जर मुलाला तुम्ही माहेरला जर मुलगी गेली आणि येणार नाही म्हटली तर तुमच्या मुलाचं दुसऱ्यांदा लग्न होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. होणार नाही मुलाचं लग्न. कोणत्या मुलाला तुमच्या मुलगी देणारच नाही कोणतं. कारण जर पहिलं लग्न झालं म्हणणार दुसरी मुलगी कोण द्यायचं आहे घरात. त्यासाठी तुम्ही थोडा विचार करा सासवानो. आपल्या सुनाला व्यवस्थित पटवून घ्या, तिला समजून सांगा. एखादं काम केलं तर कमी करू दे, पण चांगली भाषा ठेवा, चांगलं बोला. त्यासाठी आपल्या लेकाचा प्रपंच मोडायला कारणीभूत तुम्हीच असणार आहे. त्यामुळे एवढंच माझं काही एवढं म्हणजे हे नाही, पण आपल्याला जे काही कळतं आहे ते तुम्हाला सांगितलं. तर सासूंना एकच सांगणं आहे की आपल्या मुलाचा प्रपंच मोडू नका, त्यांचा प्रपंच सुराला लावा. ते करू दे, ते खाऊ देते, त्यांच्या ढवळाढवळ तुम्ही करू नका. तुम्ही त्यांना एकदा लग्न करून दिलं ना, त्यांच्या आयुष्यात त्यांना जगू द्या ना व्यवस्थित. आपण कशाला वाकून बघायचं, हे केलं का ते केलं का, नाही तसलं करायचं. तर माझा हा छोटासा ब्लॉग आहे. तर सासूंना जर हा थोडा ब्लॉग वाईट वाटत असले तर तुम्ही तुमच्या मनाला समजून बरोबर आहे का चुकीचं आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि मी माझा छोटासा ब्लॉग इथे संपवतो. जय हिंद.